अकोला जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण निघाले असून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 7 गट असून यातील व्याळा हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण अर्थात ओपनसाठी आरक्षित झाल्याने आता भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे। भाजपकडून संभाव्य उमेदवारीसाठी कोण कोण इच्छुक आहेत बघूया NTV मराठीने घेतलेला सविस्तर आढावा। भारतीय जनता पार्टीचे 8 वर्ष तालुका अध्यक्षपद भूषवलेले विलास पोटे हे भारतीय जनता पार्टीकडून या गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षश्रेष्ठीने त्यांना निवडणुकीच्या कामास लागण्याचे आदेश सुद्धा दिले असल्याचे समजते आहे। याशिवाय माणकी येथील भारतीय जनता पार्टीचे OBC जिल्हा उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष संजय पेटकर यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे। त्यांच्या पत्नी सौ उज्ज्वला संजय पेटकर या सध्या माणकी येथील सरपंच पदावर विराजमान आहेत। जिल्हा पातळीवरील पक्षश्रेष्ठींसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। याशिवाय भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आणि खासदार अनुप धोत्रे यांचे निकटवर्तीय नांदखेड टाकळी येथील विपुल पाटील घोंगरे यांनी सुद्धा व्याळा गटासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे। जिल्हास्तरीय नेते व अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याशी विपुल घोंगरे यांचे सलोख्याचे संबंध असून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय व्याळा येथील प्रताप अशोक देशमुख हे युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस, पक्षाचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख यांसारखी विविध पदे त्यांनी भूषवलेली आहेत। ते सन 2012 पासून भाजप पक्षात कार्यरत असून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत। त्यांचे वडील अशोक देशमुख हे सलग 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले आहेत। त्यामुळे प्रताप देशमुख हे गटातील युवा चेहरा असून त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे व्याळा कान्हेरी पंचायत समिती गणाची उमेदवारी मागितली असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत भाजपाचे विलास पोटे, संजय पेटकर, विपुल घोंगरे या उमेदवारांमध्ये व्याळा जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच रस्सीखेच चालू आहे। पक्षश्रेष्ठी आता यांच्यामधून कोणाला उमेदवारी देणार याकडे व्याळा जिल्हा परिषद गटांमधील मतदारांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।